गरमागरम फुलक्यांसोबत किंवा बासमती तांदळाच्या सुगंधी भातासोबत खायला एकदम परफेक्ट असा चमचमीत दम आलू। आज आपण ही हॉटेल स्टाईल भाजी अगदी सोप्या पद्धतीने घरीच बनवणार आहोत, तेही अगदी कमी वेळात। नमस्कार, हर्षदास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक खास रेस्टॉरंट स्टाईल दम आलू रेसिपी। ही चविष्ट आणि मसालेदार भाजी एकदम सोप्या पद्धतीने घरी कशी तयार करायची ते पाहूया। तुम्ही बघू शकता, मी इथे बेबी पोटॅटो घेतले आहे। एकदम छोटे आलू आहेत हे। याला आपण स्वच्छ धुवून त्याची वरची साल काढून आपल्याला घ्यायची आहे। तर सर्व बटाट्याला आता फोकच्या सहाय्याने छेद पाडून घ्यायचे, त्यामुळे त्याला मसाला छान लागला जातो। कढईमध्ये मी 1 चम्मच तूप आणि 1 चम्मच तेल टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला बटाटे फ्राय करून घ्यायचे आहे। बघू शकता बटाटे छान फ्राय झालेले आहे। आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। कुकरमध्ये मी तेल आणि तूप टाकलेलं आहे। याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे। ती छान फ्राय झाल्यानंतर 2 कांदे मी याची पेस्ट करून घेतलेली आहे, ती ॲड करायची आहे। नंतर 2 मध्यम आकाराचे टोमॅटोसुद्धा मी त्याचीसुद्धा पेस्ट केलेली आहे, तीसुद्धा आपल्याला कांदा छान ब्राऊन झाल्यानंतर टोमॅटो पेस्ट ॲड करून घ्यायची आहे। त्याला छान तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहे आपल्याला। बघू शकता छान तेल सुटलेलं आहे। 1 चम्मच धने पावडर, हळद, लाल तिखट टाकून छान मिक्स करून घ्यायचा मसाला। तर मसाले छान फ्राय झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये दही ॲड करणार आहोत। दही अगोदर छान फेटून घ्यायचं आहे। इथे मी 2 चम्मच दही घेतलेलं आहे, ते छान फेटून घेतलेलं आहे। आणि दही ॲड करताना गॅस बंद करायचा आहे। मसाला छान एकजीव झाला आहे, तर त्यामध्ये आता बटाटे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला। 1-2 सेकंद परतवल्यानंतर त्यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला लागेल तेवढं पाणी ॲड करून घ्यायचं आहे, दाट किंवा पातळ। तर ही भाजी खूप जास्त पातळसुद्धा नसते, तर त्यासाठी इथे मी थोडंच पाणी टाकलेलं आहे। तर बघू शकता याच्यामध्ये मी आता कसुरी मेथी टाकलेली आहे आणि आता 2 शिटी होईपर्यंत मंद आचेवर आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे आहेत। तर खूप सारा फापट पसारा न करता अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।